प्रूव्ह द फॉलोइंग मधलं तिसरं गणित आहे. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 5 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 7 पाय बाय 8 इक्वल टू 2. इथे प्रूव्ह करायचं आपल्याला LHS इक्वल टू RHS. LHS साईडला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांची ऍडिशन इक्वल टू 2. म्हणजे आपण LHS घेऊ आणि सॉल्व्ह करू. LHS इक्वल टू साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 5 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 7 पाय बाय 8. आता इथे आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी वापरायची ट्रिग्नोमेट्रीची. इथे साइन स्क्वेअर आहे, इथे साइन स्क्वेअर, इथे पण साइन स्क्वेअर, इथे पण साइन स्क्वेअर आहे. तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ह्या आयडेंटिटीचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आता ही टर्म हा अँगल असाच ठेवू आपण. साइन स्क्वेअर पाय बाय 8 ही टर्म अशीच ठेवू, ही पण टर्म आपण अशीच ठेवू 3 पाय बाय 8. फक्त इथे आपल्याला काय करता येतं का बघायचं. 5 पाय बाय 8 इथे आपण 4 पाय प्लस पाय बाय 8 मीन्स 4 पाय बाय 8 प्लस पाय बाय 8 मीन्स पाय बाय 2. 4 1 जा 4 4 2 जा 8 पाय बाय 2 प्लस पाय बाय 8. आणि इथे पाय बाय 8 आहे, इथे पण पाय बाय 8 आहे. आणि हे आलाड अँगल्स आहेत, तर इथे आपण हा अँगल ह्या पद्धतीने लिहून काढलाय. साइन स्क्वेअर इथे पूर्ण लिहू आपण, इथे पूर्ण लिहून काढू. साइन स्क्वेअर 4 पाय मायनस प्लस पाय डिवायडेड बाय 8. आता इथे 7 पाय बाय 8 तर इथे 4 पाय तसंच ठेवायचं आहे. 4 पाय प्लस रिमेनिंग 3 पाय डिवाइड बाय 8 मीन्स 4 पाय डिवाइड बाय 8 3 पाय डिवाइडेड बाय 8 म्हणजे इथे पाय बाय 2 होणार आहे. पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 8 आणि इथे 3 पाय बाय 8 पण आहे, त्यामुळे इथे आपल्याला याचा उपयोग होईल. मग आता ही टर्म लिहून काढायची. साइन स्क्वेअर हा अँगल आपण अशा पद्धतीने लिहिणार आहेत. 7 पाय मीन्स 4 पाय प्लस रिमेनिंग 3 पाय 4 प्लस 3 7 होल डिवायडेड बाय 8. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 4 पाय बाय 8 प्लस पाय बाय 8. इथे 8 मी ह्या 4 पायला पण डिवाइड केले आणि पायला पण डिवाइड केले प्लस साइन स्क्वेअर 4 पाय बाय 8 प्लस 3 पाय बाय 8. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर इथे 4 1 जा 4 4 2 जा 8 4 1 4 आणि 4 2 8 पाय बाय 2 पाय भागिले 2 अधिक पाय बाय 8 पाय भागिले 8 प्लस साइन स्क्वेअर पाय बाय 2 4 1 जा 4 4 2 जा 8 प्लस 3 पाय बाय 8. आता ह्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑर फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्सचे जे फॉर्म्युले आहेत ते इथे आपल्याला वापरायचे आहेत. तिथे आपल्याला माहिती आहे साइन इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा when n is even integer and sin n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. साइनचे इथे कॉस झालेले. when n is odd जेव्हा n ऑड असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरता. इथे आता पाय बाय 2 आहे म्हणजे इथे n किती असणार आहे. n इक्वल टू 1 n पाय बाय 2 हिअर n इज 1 n इक्वल टू 1 अँड 1 इज ऑड इंटिजर और ऑड नंबर. देअरफॉर आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे. यूज दिस फॉर्म्युला. तर पाय बाय 2 जेव्हा असेल तेव्हा तिथे आपण n इक्वल टू 1 धरतो आणि n इज हिअर ऑड इंटिजर. देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला n पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा. आता ही जी प्लस मायनस साईन आहे ही आपल्याला कशावरून ठरवायची. तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून ती साईन ठरणार आहे. पाय बाय 2 प्लस पाय बाय 8 म्हणजे 90. पाय बाय 2 मीन्स व्हॉट 180 डिवायडेड बाय 2 मीन्स 90 डिग्री मीन्स 90 प्लस पाय बाय 8 म्हणजे हा अँगल येणार आहे सेकंड क्वाड्रंटला. इकडे y ऍक्सिस आहे निगेटिव्ह y x निगेटिव्ह x. पाय बाय 2 प्लस पाय बाय 8 हा अँगल आहे. तर इथे बाय डेफिनेशन वी नो दॅट साइन मीन्स y कोऑर्डिनेट. माझा y ऍक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे इथे आपल्याला पॉझिटिव्ह साइन घ्यावे लागणार आहे. प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8. तिथे n ऑड आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला. पाय बाय 2 प्लस थीटा. थीटा किती आहे इथे पाय बाय 8 आहे इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. थीटा आहे पाय बाय 8 म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल कॉस स्क्वेअर पाय बाय 8 आणि प्लस मायनसची साइन कशी ठरवली आपण y कोऑर्डिनेट वरून. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह बिकॉज ऑल नंबर्स ऑन y ऍक्सिस आर पॉझिटिव्ह. म्हणजे इथे आपण प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 घ्यायचं आहे. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8.
हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा नाही, हाच वापरायचा आहे. तर साइन स्क्वेअर पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 8. आता याप्रमाणेच इथे प्लस साईन येणार आहे, कारण हा सुद्धा 90 प्लस 3 पाय बाय 8 आहे. म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटला सगळे वाय कॉर्डिनेट्स, वायवर जे नंबर्स आहेत ते सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणून ते पॉझिटिव्ह साईन घेणार. आणि ते एन हा ऑड आहे पाय बाय 2. हिअर एन इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस थीटा म्हणजे कॉस 3 पाय बाय 8. आणि इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे स्क्वेअर घ्यायचा, कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8. आता इथे ही आयडेंटिटी वापरायची आपल्याला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 इक्वल टू 1 अँड साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर 3 बाय 8 इक्वल टू 1 म्हणजे 1 प्लस 1 2 येणार आहे. अँड इट इज इक्वल टू RHS साइड. इथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय, दोन्हींसाठी सुद्धा हा फॉर्म्युला वापरलाय. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8 इक्वल टू 1. हिअर थीटा इज पाय बाय 8. 1 प्लस 1 साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 आणि ते पण 3 पाय बाय 8 आहे. इथे साइन स्क्वेअर आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे. ह्या दोन्हींची ऍडिशन इक्वल टू 1. 1 इक्वल टू 1 2 अँड इट इज इक्वल टू RHS साइड ऑफ द इक्वेशन. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तर इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. आणि आपण जे दोन फॉर्म्युले वापरले हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, तर एक तर हा वापरला आहे आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1.